बऱ्याच काही गोष्टी असतात ते आपल्याला माहिती असतात गरजेचं आहे. स्विमर वगैरे सगळे तुम्हाला जे पोहणारे आहेत त्यांना पोहता येणारच आहे, पण नुसतं पोहता येणं म्हणजे तुम्ही पाण्यातून वाचू शकता नाही आहे की नाही. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला या फ्लोटिंगची माहिती देतो आणि त्याच्यानंतर मग आपण फ्लोटिंग डिव्हाइस दोन प्रकारचे असतात. म्हणजे जे आपल्याला पाण्यामध्ये तरंगण्यासाठी जे डिव्हाइसेस असतात ते दोन प्रकारचे. एक स्टँडर्ड असते जे कंपनीने बनवलेले आहे, जसं हे आपलं लाईफ बॉय आहे, पुन्हा तुमचं लाईफ जॅकेट आहे, हे स्टँडर्ड कंपनीचं आहे. याचं ह्याच्यामध्ये किती वजन घेऊ शकतं ह्याची कॅपॅसिटी फिक्स आहे. हे सगळं कंपनीने बनवलेलं आहे. पण ज्या ठिकाणी पूर अचानक आला किंवा अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर तुम्हाला ह्या सगळ्या डिव्हाइसेस उपलब्ध होणार नाहीत तत्काळ प्रभावामध्ये, आहे की नाही. त्यावेळेस काय करायचं, अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे काही संसाधनं असतात, म्हणजे आपल्याकडे काही वस्तू असतात की त्यांच्या माध्यमातून आपण तयार करून काय करू शकतो, फ्लोटिंग डिव्हाइस तयार करू शकतो. म्हणजे हे स्टँडर्ड जे आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की ज्या कंपनीचे बनवलेले स्टँडर्ड आहे ह्यांच्या जे वेट कॅपॅसिटीज वगैरे येते हे पण तुम्हाला सांगून येतो अगोदर. हे पहा, हे जे लाईफ बॉय आहे हे 360 वजनाची कॅपॅसिटी, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही 4 माणसं आरामशीर तुम्ही याला पकडून पाण्यामध्ये किनाऱ्यावरती येऊ शकता बिगर. पण ही स्टँडर्ड आहे, तुम्हाला उपलब्ध होईल किंवा नाही होईल ती याच्यासोबत तुम्ही कमीत कमी 4-5 माणसं याला पकडून आरामशीर येऊ शकता. हे जे हे लाईफ जॅकेट आहे त्याची पाण्यामध्ये सर्व 72 घंटा 72 आवर्स ते तुम्हाला पाण्यामध्ये. याच्यानंतर असं नाही की हे लगेच बुडणार असं नाही, त्याच्यानंतर त्याची क्षमता कमी व्हायला सुरुवात होणार. त्याच्यामध्ये 140 किलो वजनाची याची कॅपॅसिटी आहे मॅक्सिमम वेट. तर आपलं माणसाचं वेट 70, 80, 90, 100 याच्यापेक्षा जास्त लईच कमी प्रमाणात असते. त्यामुळे हे लाईफ जॅकेट एका माणसाला आरामशीर 72 तासापर्यंत तुम्हाला, आणि तोपर्यंत काही ना काही इमर्जन्सी सर्व्हिस तुमच्यापर्यंत पोहोचते. हे महत्त्वाचे डिव्हाइसेस जे तुम्ही तयार करू शकता आणि ते आता आपण इकडे वापरून पण दाखवणार आहे तुम्हाला कसं असतं. आता ह्याच्यामध्ये काय वापरलेलं आहे, थर्मोकॉल वापरलेलं आहे. थर्मोकॉल माहिती असेल प्रत्येकाकडे, आपल्याला दुकानांमध्ये वस्तू वगैरे टी व्ही वगैरे येते त्याच्याबरोबर थर्मोकॉल असतं. थर्मोकॉलचा वापर करून तुम्ही एक आपली जी बॅग असती कशा बॅग सिमेंटच्या म्हणा किंवा तुमच्याकडे जी अशी ही अशी बॅग ही बॅग, ह्या बॅगीचा वापर करून तुम्ही काय करू शकता, हे असं लाईफ जॅकेट तयार करू शकता. हे इम्प्रोवाइज म्हणजे तुम्ही तयार केलेलं. हे स्टँडर्ड आहे समजा, हे सोडून द्या, हे नाही आपल्याकडं, आपण घरामध्ये बनवून ठेवू शकतो. इमर्जन्सी पूर आल्याच्या नंतर याचा वापर तुम्हाला चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्याच्यानंतर हे पहा, हे ह्या कोकणमध्ये तर याची काही कमीच नाहीये, काही कमी नारळांची कमी इकडे काहीच नाही. हे आम्ही इथून बनवले, तिकडनं कुठून घेऊन आलेलं नाहीये. बनवण्याची पद्धत तुम्ही समजून घेऊ शकता कसं बनवलेले पहा. त्यामध्ये एक नारळाची जी कॅपॅसिटी आहे, आणि पहिल्यांदा तुम्हाला सांगतो बायोन्सिक जो फोर्स असतो ना, म्हणजे पाण्यात पडल्याच्या नंतर तुम्ही म्हणता की माझं तर 75 किलोचं वजन आहे, मग 75 किलो तर मला हे कसं काय तरंगणार. 75 किलोचं वजन 1/3 म्हणजे तुमचं वजन 25 किलो पाण्यात होत आहे बायोन्सिकमध्ये. 25 किलो वजनासाठी हे तुम्हाला सफिशियंट. त्याच्यामध्ये एकाची जी कॅपॅसिटी आहे 3-4 किलोपर्यंत हे वजन कॅरी करू शकता. म्हणजे हे तुम्हाला एका माणसासाठी हे असं तुम्ही बनवू शकता. याच्यात आणखी एखादा नारळ लावू शकता अवेलेबल असेल तर तुमच्याकडे, आहे ना. ही नारळाचं बनवायची सोपी पद्धत आहे आणि ही लई भारी, आणि लावण्याचं पण तुम्हाला इथं लावून दाखवतो. इथं सिंपल आहे. आप लोग है ना वॉलंटियर्स, अब आते जाओ क्योंकि हम करेंगे, टाइम कम है. बहुत अच्छा रहेगा, पीछे से आ जाओ. पाण्यात पण जायला लागला पण तुम्हाला. जॅकेट घालून आरामशीर बघू शकता. एकाची कॅपॅसिटी तुमचं जॅकेट हे एका माणसाला आरामशीर 7 बोटल जे आहेत ना, भरपूर सफिशियंट आहे. तुम्हाला आता आपण लावून पण दाखवू इथं कसं ते हे करताय. या एक जण कोणी होता येते त्याला सिम्पल डिव्हाइस आहे. 2 आपल्याकडं तेलाचे ड्रम असतात 5-5 लिटर वाले. 2 ड्रम गॅप कमी आहे.
वरती जर खाली करायचं, वरती गेलं त्याच्यात पाणी झाकणाची बाजू ती खाली करायची. ह्याच्यासाठी हे कसं आहे काहीच काही साधन तर काय म्हणतो ना ते मूर्त्याला हे त्याला या सगळ्या घरामध्ये आपल्याकडे प्लास्टिकचे पण मट्टी असतात, बॉल असतात, सायकलची आपल्या सायकल म्हणजे मोटरसायकलची ट्यूब असते, ट्यूब त्या ट्यूब मध्ये हवा भरलं तर ते सुद्धा तुमचं लाईफ बॉय तयार होते. लाईफ जॅकेट ही लाईफ बॉय. ह्याच्या व्यतिरिक्त फ्लोटिंग डिव्हाइस अजून काय काय बनवू शकतं मग आता मी सांगतो तुम्हाला, पण तुमची ती कायचं बनवू शकता तुम्ही फ्लोटिंग डिव्हाइसेस. हो का, घरामध्ये हंडा असतो ना स्टीलचा हंडा, त्याचं झाकणवरून आहे ना प्लास्टिकनी घट्ट बांधायचं 2 हंड्यांचं, त्याचं पण तयार करू शकते. प्लास्टिकचे पॉट पण असतात घरामध्ये, त्याचं पण बनवू शकते. मोटरसायकल असते ना, मोटरसायकलची ट्यूब असते ना, त्याच्यामध्ये हवा भरलं तर तुमचं लाईफ बॉय तयार होते. लाईफ बॉय हे कंपनीचं आहे, तुम्ही इम्प्रूव्हाइज लाईफ बॉय बनवू शकता घरामध्ये. ते तर तयार करून ठेवायचं घरामध्ये. असं नाही की आमच्या घरात सगळ्यांनाच पोहायला येते आणि आमच्या पुरामध्ये पुरा आल्याच्या नंतर आम्ही सगळेच वाचतो. कधी काय संकट येईल कुणालाही काही सांगून येत नसतं. बेसिक माहिती सांगतो. याचा कोर्स आहे, आपल्याला कोर्स 2 महिन्याचा कोर्स करावा लागतो. वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे हे कॅपॅसिटी आहे. आता मी कोर्स केलेला आहे गोव्यामध्ये, 100 फुटापर्यंतचं माझं म्हणजे हे झालेलं आहे प्रॅक्टिस. त्याची तुम्हाला बेसिक जे इक्विपमेंट आहेत त्याची माहिती देतो. त्याच्यानंतर तुम्ही हे अंमलात पण आणू शकता की गोताखोर आपण म्हणतो ना एक मराठीमध्ये, त्याला डीप डायव्हिंग असं हे केलेलं आहे. ठीक आहे, हे बॉडी लाईन म्हणजे आपण ज्यावेळी डीप डायव्हिंग करायला गोताखोर आतमध्ये जातो, सिलेंडर वगैरे बॅकपॅक वगैरे लावून, त्यावेळेस काय होतं, एक वरती आपला एक अटेंडर म्हणून काम करतो एक माणूस, जो की आपलं कम्युनिकेशनचं काम करत असतो. खाली गेल्यानंतर जो डीप डायव्हरला काही सिग्नल देतात, काही सरळ सिग्नल आहेत, त्या सिग्नलद्वारे तो लेफ्टला जातो, राईटला जातो. वरती येण्यासाठी पण अटेंडर म्हणजे सर्व काही जेवण त्यांच्या सहाय्याने ड्रायव्हर काय करतो, खाली जातो पाण्यात. आणि तिथून पण एक डिस्टन्स आहे की 10-15 फूटपर्यंत एक रोप अंतरलेला असतो. मग त्या रोपला पकडत पकडत तो पूर्ण एरिया, तेवढा एरिया सर्च करत असतो. त्याला डिस्टन्स लाईन्स म्हणतात किंवा डिस्टन्स रोप. हे आहे स्नोर्कल. ठीक आहे, हे काय आपण आता स्विमिंग करताना 1 फुटाच्या वरती त्याला तोंडामध्ये ठेवून आरामशीर किती पण वेळ आपण स्विमिंग करू शकतो. हा आहे वेट सूट. डीप डायव्हिंग करण्यासाठी वेट सूट वापर करतो. त्याचा एक फायदा आहे की हे पाण्यामध्ये आपल्याला आपली बॉडीची जी हीट आहे मेंटेन करण्यासाठी पण याचं कामाला येतो. आणि पाण्यामध्ये पण किती आपल्याला माहीत असतं की काही असू शकतं, दगड, जाळी, काटे वगैरे, तर याच्यापासून पण आपल्याला याचं संरक्षण होतं. पायामध्ये घालून तुम्ही बघितलं असेल TV मध्ये पण स्विमिंगसाठी याचा उपयोग केला जातो. याला म्हणतात फुल फेस मास्क. ज्यावेळेस डीप डायव्हिंग करून जे रेग्युलेटर आपण लावून सिलेंडरला लावून आपल्या हे तोंडाला असं त्याला एक इथं ऑक्टोपस येतो. जसं की आता हे आहे, हे हाफ फेस मास्क साठी आपण यूज करतोय. त्याला एक हे याचं काम करते. हे रेग्युलेटर आहे, हे पण तसंच आहे डिमांडवर. हे आपण ऑक्सिजन सिलेंडरला जॉईंट करून हे फुल फेस मास्क आहे, पूर्ण आपलं तोंड झाकून टाकतं. त्याला घालण्याची पद्धत अशी आहे. स्टेप आहे,
आता हे जास्त घालू शकत नाही कारण ह्याला ऑक्सिजन लावलेलं आहे. हे हाफ फेस मास्क, याच्यामध्ये हे पण आपण असं हे असं यूज करून याच्यासाठी हे लो प्रेशर रेग्युलेटर विथ डिमांड वॉल, याला नाही, याच्यासाठी हे यूज करतो आपण. हे सेपरेट आहे आणि फुल फेस मास्कसाठी त्याला कनेक्ट केलेलं आहे, म्हणजे ते वापरतो. हे रेग्युलेटर इथं हे जे आहे इथं सिलेंडरला जोडले जातं. याला म्हणतात बॅकपॅक. हे सिलेंडरसाठी हे केलेलं आहे. सिलेंडर याला जॉईंट करून आपण पाठीवरती जोडू शकतो. ठीक आहे. या बॅकपॅकला आपण असं फिट केलं जातं याच्यावर सिलेंडरचं. नंतर हा डिमांड वॉल आहे, ऑक्टोपस पण म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये सबमार्शल प्रेशर गेज, आपल्या सिलेंडरमध्ये किती हवा आहे ते याच्यामध्ये दिसतं. याच्यामध्ये 3000 पर्यंत दिलेलं आहे, 300 बारपर्यंत, आणि PSI मध्ये 3000 PSI एअर आपल्या सिलेंडरमध्ये असतो. 200 बार. या सिलेंडरची कॅपॅसिटी आहे 311 बार, 311 बार. म्हणजे हे काय झालं, हायड्रोलिक प्रेशर ज्यावेळेस वर्षातून एकदा याला टेस्टिंगसाठी पण पाठवलं जातं. हायड्रोलिक प्रेशर, आपण वर्किंग प्रेशर आहे 207 बार. 207 बारवर आपण याचा हवा भरून इस्तेमाल करू शकतो पाण्यामध्ये. हमारे पास ये रिसोर्स लिमिटेड है, उसके बाद रिफिल आपको करवाना होगा, चाहे रखना ही रहेगी. ठीक है. खाली हे करून त्याच्या रोपच्या सहाय्याने डीप डायव्हर आतमध्ये डायव्हिंग करायला आतमध्ये जातो. लाईफलाईन, जो की डीप डायव्हिंग आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण जीवन त्याचं या रस्सीवर अवलंबून असतं. कारण डीप डायव्हिंग एवढं वेट घेऊन जर खाली गेला तर तो आपल्या मनाने काही वरती येऊ शकत नाही. जोपर्यंत काही मुकर्रर सिग्नल आहेत, वरच्याने दिले, खालच्याने वरती दिल्यानंतर वरचा ज्यावेळेस वरती घेईल त्यावेळेसच येईल. यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे सिग्नल्स आणि लाईफलाईन. बायन्सी कंट्रोलिंग डिव्हाइस, जसं हे बॅकपॅक आहे तसंच हे पण आहे BCD. पण हेचं काम एक महत्त्वाचं म्हणजे जर डीप डायव्हिंग स्वतः जरी खाली गेला तर स्वतःचे स्वतः वरती येऊ शकतं. कारण याच्यामध्ये एक कनेक्टर दिलेलं आहे जे की सिलेंडरला पण हे सिलेंडरला आपण कनेक्ट करून या BCD मध्ये एअर भरून आपल्या मनांचं बायन्सी फ्लोटिंग डिव्हाइसच काम करणार आहे. वेट बेल्ट लावल्याशिवाय पण तुम्ही खाली जाऊ शकत नाही. जर वेट बेल्ट नाही लावलं तर तुम्हाला, कारण याच्यामध्ये एअर भरलेले आहे, बायन्सी म्हणजे एक फ्लोटिंग सारखंच काम करणार. जोपर्यंत तुम्ही वेट लावत नाही कमरेला तोपर्यंत तुम्ही खाली तळाला जाऊ शकत नाही, की माणूस वरती पण येऊ शकत नाही. आपने स्मोक इनहेल कर लिया, शॉक लग गया, इलेक्ट्रिक शॉक, या आप कुछ ऊंचाई से गिर गए और आपका धड़कन बंद हो गया, ज़्यादा देर बंद रहा तो अपनी मृत्यु हो, तो कैसे बचाना है वो बताएंगे. इसके अलावा हम आपको ऐसा चीज़ बताएंगे जो इससे रिलेटेड नहीं है, जो स्विमिंग से रिलेटेड नहीं है. आप लोग अपना टाइम आए हो, वो प्रेशियस टाइम को और प्रेशियस वे में उसको ले लो.